आम्ही आमच्या घराला ना पाणी मारायला आलो आणि पाहू शकता तुम्ही इथे मोटर चालू केली त्यांनी. आणि इथे म्हटलं 2 रूम त्यांना प्लास्टर करायचे होते, म्हणून त्यांनी अगोदरच पाणी मारायला सांगितलेलं होतं. हा आमचा हॉल आहे, मोठा हॉल आहे बघा. त्याच्यामधनंच आम्ही इथे जिना काढल्यात आणि मोठे 2 विंडो आहेत, 3 विंडो आहेत, एक समोरून आहे. आणि इथे मी पाणी मारत होते. हा शेवटचा बेडरूम आहे, याला 2 विंडो आहेत आणि पाणी मारत होते. आणि यांना काही माझं पाणी मारणं आवडत नव्हतं, म्हणून ते मला बडबड करत होते. आणि मधून आमचा बिट्टूसुद्धा त्रास देत होता. बिट्टू तर तुम्हाला मी दाखवणारच आहे, पण अगोदर मला पाणी मारून घेऊ द्या. तर मी पाणी मारत होते आणि इथे पाणी जास्त वर जात नव्हतं, खालीच येत होतं, म्हणून ते मला बडबड करत होते. आता मंडळी, माझं घर कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून तर भरपूर बांधकाम चालू आहे. तर इथे बिट्टू बघा खूप त्रास देत होता. तो सारखा उड्या मारत होता मधून. आता बिट्टूला पकडायचं आहे. बिट्टूला पकडायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले. बिट्टूला बोलून म्हणजे बिट्टू मध्ये आला आणि परत निसटला. तर बिट्टू सारखा त्रास देत होता आणि असा हा बिट्टू. त्यासाठी खूप प्रयत्न करत होतो त्याला पकडायसाठी, पण तो भेटतच नव्हता. आणि त्याला खूप मजा वाटत होती इकडनं तिकडनं उड्या मारायला. हे लपून बसले आणि शेवटी यांनी पकडलं. धरला बघा. तर असा आहे आमचा बिट्टू, खूप त्रास देतो, म्हणून त्याला थोडंसं बांधून ठेवायचं होतं, कारण कामाला माणसं येणार होते, मग तो त्रास देतो. तर आता बिट्टूला आम्ही ऑलरेडी बांधून ठेवलेला आहे. सुटणार नाही बस, असं बांधा. लई त्रास देतो ना रे तू. बिट्टू खूप त्रास देतो ना. तर बघा मंडळी, आता इथे बिट्टूला बांधल्या गेलेला आहे. आता मी आलेली आहे वरच्या याला. तर इथनं जे निसर्ग वगैरे दिसतं खूप सुंदर आहे बघा. इकडं खाली नदीसुद्धा आहे आणि शेती आहे इकडे. हे बघा भरपूर शेती आहे आणि नदीकाठीच ही शेती आहे. बघा किती छान दिसते, पाणी एकदम नितळ दिसतंय आणि पूलसुद्धा दिसतंय. आणि हे आहे आमचं सुंदर गाव नदीकाठीचं. छान दिसतंय ना. पूर्ण घरं आहेत बघा आजूबाजूला आणि इकडे शेवट नदीकडे आम्ही राहतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. बाय बाय.